दिव्याताई शिंदे लवकरात लवकर बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत. तर नमस्कार, फायनली मित्रांनो, आपण आज दिव्याताई शिंदेवर पूर्ण व्हिडिओ डिटेल्स मध्ये बनवणार आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण म्हणजे पूर्ण डिटेल्स आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी हरकत नाही, कारण की प्रॉपर आज आपण सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर करणार आहे. ज्या दिवशीपासून दिव्याताई शिंदे बाहेर गेली होती त्या दिवशीपासून आज पूर्ण सगळं क्लिअर करणार आहे. ज्या दिवशी धमकी दिली होती ते कशामुळे दिली होती ते पण सांगणार आहे, सगळ्या गोष्टी. आणि दिव्याताई शिंदे बिग बॉस मध्ये परत येणार की नाही हे पण या व्हिडिओ मध्ये आहे. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओला स्टार्टिंग पासून सुरुवात करूया हर वेळेस सारखं. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला आतापर्यंत लाईक नसेल केला तर लाईक पण करून घ्या, कारण की असेच नवीन नवीन अपडेट आपण घेऊन येत राहतो. आणि कमेंट मध्ये मत तुमचं मांडा, कारण की कमेंट केल्यानं मला पण समजतं की पब्लिक मध्ये काय चालू आहे ते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया न टाइम घालता. मित्रांनो, सगळ्यात पहिलं तर आज बिग बॉस सीझन 6 मध्ये काय होणार आहे त्याच्यावरती बोलूया. कारण की मित्रांनो, आज जे बिग बॉस मध्ये परत चोरी झालेली आहे. मित्रांनो, हा बिग बॉस सीझन 6 आहे आणि इथे चोरी फिक्स आहे. हा डायलॉग हा 100% फिक्स झालेला आहे. इथं ट्विस्ट वगैरे काहीच नाही. इथे फक्त आणि फक्त चोरी होणार आहे आणि चोरी झालेली आहे. मला तर वाटतं हा स्क्रिप्टेड शो आहे थोडाफार, कारण की मित्रांनो, जर चोरी झाली आणि राखी सावंतने पोलिसाचा ड्रेस घातले का, तिला माहिती होतं का घरात चोरी होणार आहे, आपण पोलिसाचा ड्रेस घालून जायला पाहिजे? हे चुकीचं आहे एकदम. मला वाटतंय स्क्रिप्टेड असेल, थोडंफार तर स्क्रिप्टेड आहे, कारण की तिने पोलिसाचा ड्रेस घातली आणि घरामध्ये चोरी झालेली आहे. आता प्रोमो मध्ये तर असं दाखवलेलं आहे की चोरी झालेली आहे. आणि कालू डॉनचा तर वेगळाच जलवा आहे. कालू डॉन तर डायरेक्ट बोललाय, युअर अंडरवेअर अरेस्ट, म्हणजे अंडरवेअर अरेस्ट करणार आहे त्याने. तर ते कॉमेडीचा भाग होता. आणि हा शो स्क्रिप्टेड का म्हणतोय मित्रांनो, कारण की काही गोष्टी अशा पण आलेल्या आहेत ते स्क्रिप्ट नुसारच झालेले आहेत, माझं म्हणणं आहे असं. आता बघा, कालच्या टास्क मध्ये ते आरबी सरांनी बिग बॉसच्या रूलच्या खिलाफ जाऊन ते फोटो जी होती ते तोडलेली आहे. जे म्हणजे दातावरती फोटो लावलेली होती ते तोडलेली आहे. पण आरबी सरांना आणखी पण कोणीच काहीच बोललेलं नाहीये. ह्याच जागी दिव्याताई शिंदे यांनी काय केलं असतं तर दिव्याताई शिंदेला लगेच बोलले असते. स्टार्टिंगला बघायला गेलं मित्रांनो, स्टार्टिंगचा पहिलाच टास्क होता, पहिला या दुसरा टास्क होता, त्याच्यामध्ये दिव्याताई नॉर्मली पडली होती खाली. तर सगळेजण बोलत होते तुमची दिव्याताई पडली, एवढीच पॉवर आहे का सरकारमध्ये, एवढंच सरकार आहे का तुमचं सरकार पडलं, हे सगळ्या ट्रोलिंग झाल्या होत्या. का मित्रांनो, एकाच व्यक्तीला टार्गेट का करता? आता दुसरी वेळेस घ्या मित्रांनो, दुसरी वेळेस पण दिव्याताई शिंदेला असंच बोलण्यात आलेलं होतं. ज्यावेळेस अनुश्रीने चोरी केली होती आणि दिव्याताई शिंदेने ते शब्द वापरला होता, चोरी आणि मर्डर एकच आहे म्हणून, असंच शब्द वापरला होता आणि तो एकदम सगळ्यांना आवडला होता. पण काही जण असे होते की त्याच्यावर पण ट्रोलिंग सुरू केली होती, की म्हणजे दिव्याताई शिंदे दिसली तर एक प्रॉब्लेम होता, दिव्याताई शिंदे नाही दिसली तर ह्या लोकांना एक प्रॉब्लेम होता. म्हणजे त्यानं जर दिसले तर हा पुढे पुढे करायला लागली, त्यानं जर नाही दिसले तर ही गेमच नाही खेळत, ही कुठे गेम खेळते, मग हिला बिग बॉस मध्ये घेतले कशाला, हे सगळे प्रश्न करत होते. आता मित्रांनो, मला सांगा, रुचिताने तर स्टार्टिंग पासूनच शिव्या द्यायला सुरुवात केली. तिला तर कोणच काय नाही बोललं. तिचे तर मुद्दे मी भरपूर वेळेस मांडलोय पण व्हिडिओ मध्ये, ते सगळ्या गोष्टी तिने करिअर बर्बाद करतो, सगळ्या घाण शिवा, हा शो आहे घाणघाण शिवा, हा शो सगळेजण बघतात, फॅमिली बघतात, हे त्यांना सेन्सच नाहीये. तन्वीनं पण बोलली होती, तन्वीनं तर बोलली होती डायरेक्टली, मला हा शोज करायचा नाहीये, असे फालतू लोक भरलेत इथं, चुत्या लोक, हे सगळ्या गोष्टी सगळ्या बोललेली होती. आणि सागरदादाने पण बोलला होता, एवढा मोठा स्टार, त्यांनी पण आईवर शिवी दिली होती, त्यांनाही काही बोलले नाही. चोरी पण एक गुन्हाच आहे ना. मग चोरी केलेले पण, तन्वीनं पण चोरी केली, राकेश सरांनी पण चोरी केली आणि झालं अनुश्रीने पण चोरी केली. ह्या चोरीबद्दल देखील कुणीच काहीच बोललेलं नाहीये. आणि आरबी सरांना तर भरपूर स्टार्टिंग पासूनच रूल मोडत आले, त्यांनाही काहीच कुणीच बोललेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, दीपाली मॅमनं पण बोलली, आणि दीपाली मॅमनं कालच मित्रांनो तिच्या आईवर देखील गेली. हे सगळ्या जर तुम्ही बाहेरच्या गोष्टी करताय तर तुमचं चालतं, पण दिव्याताई शिंदेवर एक शब्द बाहेरचा बोलला तर ते तुम्हाला चालत नाही. आता मेन मुद्द्यावर येऊया, दिव्याताई शिंदेवर डायलॉग कोणता बोलला होता. तर मित्रांनो, त्यांना असं बोलले होते की तुम्ही मला हर वेळेस बाहेरचं बोलतेस बोलताय ना, तर मी बाहेर कशी आहे ते दाखवते, म्हणून त्याने हे डायलॉग बोलला होता. ते बाहेर कसं आहे दाखवते हे देखील त्यानं बोललेलं होतं, पण त्यानं ते डायलॉग वरच बोलले की तुम्ही धमकी दिलात. हे चुकीचं आहे. त्यानं स्टार्टिंगला बोलले पण होते की मी
अशी आहे बाहेर आणि घरामध्ये मी ते कुठल्याही गोष्टी काढत नाही, तर तुम्ही मला घरात बाहेरचं काढतेस का बोलता. मग त्यानं ते डायलॉग बोलले होते, तरीही त्यांच्यावर असा खोटा आरोप करून त्यांना घराच्या बाहेर काढलेला आहे. मित्रांनो, त्यानं हे पण बोलले होते की मला माझा ड्रायव्हर माहिती नाही कोण आहे आणि मला माझ्या गाडीचा कलर माहिती नाही मला काय आहे, आणि तुम्ही बाहेरच्या गोष्टी का बोलता मला असं. म्हणून त्याने रागाच्या भरात ते गोष्ट बोलली, आणि रागाच्या भरात बोलायला गेलं तर तिथे तन्वीनं पण आयुषला मारली होती. मग रागाच्या भरात तिने कुठं पण मारू शकली असती. ते इंटेन्शन बरोबर होता का? तुमचं हे चुकीचं आहे. एका प्लेअरला वेगळा ट्रीट करता, एका प्लेअरला वेगळं ट्रीट करता, हे अत्यंत चुकीचं आहे आणि चुकीचंच राहणार. 100% चुकी ते चुकी. चूक जे झाले ते चुकी मान्य करत जावा. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे म्हणायला शिका. आजपर्यंत तुम्ही शिकला नसाल तर इथून पुढे तर शिका. जे चूक आहे ते चूक, जे बरोबर आहे ते बरोबर. आणि दिव्याताई शिंदेचा एवढे दिवस झाले व्हिडिओ पण येत नव्हता, तर व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो. फायनली दिव्याताई शिंदे आज 4 वाजता मुंबई फोर्टला भेटणार आहेत. तिथे प्रेस कॉन्फरन्स आहे, तिथे काय आहे ते सगळं समजून जाईल. आणि दिव्याताईने पण हे बोलले होते की विषय संपला नाही, विषय तर आता सुरू झालाय. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, विषय सुरू होईल बिग बॉस मध्ये? दिव्याताई शिंदे परत येतील का नाही, हे कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण की दिव्याताई शिंदे हे बिग बॉस मध्ये जर परत आले तर फुल राडा होणार आहे आणि फिक्स विनर दिव्याताई शिंदेच होणार आहे. तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि काल जे प्रेक्षक वाट बघत होते, एवढे दिवस झालं सगळेच वाट बघत होते, काल ते दिव्याताईने प्रेक्षकांचं मनावर घेऊन काल एक व्हिडिओ पण पोस्ट केला होता. त्याच्यात पण असं वाटायला लागलंय की दिव्याताई शिंदे हे परत बिग बॉस मध्ये जाऊ शकतात. तुमचं काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. माझं तर मत आहे की दिव्याताई शिंदे लवकरात लवकर बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत. आणि मित्रांनो, आता राहिला टोळीचा विषय, तर टोळी ऑन टॉप आहे. हर वेळेस रितेश भाऊ बोलतात, पण टोळीमुळे हा बिग बॉस गाजत आहे. तर टोळी तोडणं शक्य आहे का नाही, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण की टोळीमध्ये जे पॉवर आहे ना, जसं प्लेयर आहेत टोळीमध्ये, रुचिता आहे, अनुश्री आहे, विशाल आहे आणि रोशन दादा, हे 4 प्लेयर टोळीमधले एवढे खतरनाक आहेत ना. पण आजकाल असं व्हायला लागलंय की रोशन दादा थोडंसं टोळीपासून दूर जायचा प्रयत्न करत आहेत. पण रोशन दादाला समजलं पाहिजे की टोळी आहे तर आपण आहे, कारण की टोळीमुळे खूप काही चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि काही जणांना टोळीमुळेच बिग बॉस बघत आहेत. भरपूर जण टोळीमुळेच बिग बॉस बघत आहेत. विशाल एवढा मास्टर माइंड आहे ना की त्याचा माइंडचा विचार कोणी करूही शकत नाही, कारण की विशाल खूप म्हणजे खूप मेहनतीने आणि दिमागाने गेम खेळतो. तुमचं काय मत आहे मित्रांनो? कारण की विशाल पूर्ण हँडल करतो. आता अनुश्री पण हळूहळू जायला लागली तिकडे, पण जे फक्त प्लॅनिंग नुसार जायला लागली, तरी विशाल हँडल करतोय, सगळं करतोय. तुमचं काय मत आहे विशाल बद्दल मित्रांनो? राखी सावंत हे बिग बॉस सीझन 6 मध्ये परत दिसलेली आहे आपल्याला. आता राखी सावंत इकडे येईल का? तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण की टोळी जॉईन करेल का, ती इंडिव्हिज्युअल खेळेल का, ती झुंड जॉईन करेल? तुमचं काय मत आहे नक्की सांगा. कारण की आता जे होत आहे, मला तर वाटतंय की ती टोळी जॉईन करणार, कारण की टोळीची पॉवर तिला पण माहिती आहे आणि सगळ्या प्रेक्षकांना पण माहिती आहे. तर तुम्ही कुठल्या ग्रुपचे आहेत, टोळी ग्रुपचे आहेत का बी ग्रुपचे आहेत, ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला मग, एवढाच होता व्हिडिओ आणि हीच माहिती सांगायची होती मला. तोपर्यंत चला बाय बाय. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ, तोपर्यंत बाय.